श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा आणि देवी देवतांच्या उपासनेचा पवित्र महिना आहे. या महिन्यातील प्रत्येक शुक्रवाराला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्रावणातील शुक्रवारी जिवती मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. ही पूजा विशेषतः मुलांच्या आरोग्यासाठी, रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते. जिवती मातेच्या पूजेसोबत घराची कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची सुद्धा श्रद्धेने पूजा करावी. श्रावणातील प्रत्येक शुक्रवार हा जिवती मातेला समर्पित मानला जातो. यंदा श्रावणातील पहिला शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्याच्यानंतर 21 ऑगस्टला, 28 ऑगस्टला आणि 4 सप्टेंबर हे श्रावणातील शुक्रवार आहेत. जिवती मातेची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते या श्लोकाचा जप केला जातो. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर अनेक घरांमध्ये देवघरात जिवतीचा कागद लावला जातो आणि श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते. या पूजेचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या मुलांचं कल्याण व्हावं आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा आहे. आता जाणून घेऊया की जिवती मातेची पूजा कशी करायची. श्रावण शुक्रवारी सकाळी घराची स्वच्छता करायची, आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. देवघरात जिवतीची प्रतिमा किंवा जिवतीचा कागद लावून त्याला हळद, कुंकू, अक्षता, गंध आणि फुलं अर्पण करायची. फुले, आघाडा आणि दुर्वा यांची माळ अर्पण करावी. त्याचप्रमाणे हळद कुंकू लावलेलं 21 मण्यांचं कापसाचं गेज वस्त्र अर्पण करावं. त्याच्यानंतर जिवती माता, कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची सुद्धा भक्तिभावाने पूजा करावी. नैवेद्यासाठी आपल्या घरच्या परंपरेनुसार पुरणाचे दिवे, दूध, साखर, चणे, फुटाणे, फळं किंवा यथाशक्ती जो काही आपण नैवेद्य दाखवतो तो नक्की दाखवा. त्याच्यानंतर देवतेची आरती करावी. पूजा झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचं औक्षण केलं जातं आणि त्यांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी जिवती मातेकडे प्रार्थना केली जाते. आता आपण जिवती मातेची कथा जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार जरा नावाची राक्षसी मगध देशात राहत होती. मगधच्या राजाला एका बालकाचे 2 वेगवेगळे भाग जन्माला आले. त्यामुळे त्या बालकाला राज्याबाहेर नेऊन ठेवण्यात येतं. जरा नावाच्या राक्षसीने या बालकाचे दोन्ही भाग एकत्र केले आणि त्याला पुन्हा जीवदान मिळाले. त्यामुळे तो जो बालक होता त्या बालकाचे नाव जरासंध होतं आणि जरासंध राक्षसाची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर जरा राक्षसीचा सन्मान होऊ लागला आणि तिची मुलांची रक्षण करती म्हणून पूजा केली जाऊ लागली. पुढे जिवती किंवा जिवंतिका मातेच्या पूजेची ही परंपरा रूढ झाली अशी धार्मिक मान्यता आहे. जिवतीची पूजा ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर आपल्या मुलांच्या आरोग्याची आणि सुखी आयुष्याची प्रार्थना करण्याचा एक अत्यंत चांगला दिवस आहे. या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं, मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावं, मुलांना आशीर्वाद द्यावा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना यथाशक्ती अन्नदान आणि आपल्या क्षमतेनुसार नक्की मदत करू शकता. या श्रावण शुक्रवारी जिवती मातेसमोर एक मनापासून संकल्प करा. माझ्या मुलाचं आरोग्य चांगलं राहू दे, त्याचं आयुष्य सुखी आणि सुरक्षित राहू दे आणि त्यांच्यावर देवीची कृपा सदैव राहू देत. श्रद्धा, भक्ती आणि चांगले संस्कार यांच्यासोबत मनापासून केलेली प्रार्थना ही आपल्या कुटुंबासाठी नक्कीच विशेष ठरेल. आपल्या सर्वांवर जिवती मातेची कृपा राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. जय ज्योतिष.